माजी महापौर मनोहर सपाटे यांची राष्ट्रवादीचे मंत्री दत्तामामा भरणे यांच्या पक्ष कार्यक्रमाला उपस्थिती यावर भरणे यांना मनोहर सपाटे यांची भेट झाली का असा प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितले की आमची खूप दिवसांपासून भेट झाली नव्हती. मनोहर सपाटे हे फक्त आम्हाला चेहरा दाखवण्यासाठी कार्यालयात आले होते. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असून माजी महापौरांच्या या उपस्थितीमुळे अजित पवार गटाच्या कार्यक्रमाला अधिक लक्ष वेधले गेले आहे. राजकीय विश्लेषकांनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत, परंतु सपाटे यांचा हेतू अधिकृतपणे स्पष्ट झाला नाही. आमचे मित्र आमचे पालकमंत्री असताना ते माझे मित्र होते. माझ्या प्रेमापोटी ते आले. माझे प्रेम त्यांना सपोर्ट त्यांची इच्छा आहे, 100% त्यांची इच्छा आहे, त्यामुळे त्यांनी उपोषण केलं होतं ना. शेवटी प्रेम आहे राष्ट्रवादी पक्षाचं, त्यांचं पवार कुटुंबाविषयी प्रेम आहे त्यांचं वेगळं. त्यांना काय आश्वासन समोर आले, त्यांना आश्वासन काय दिलं? ते माझ्या भेटीसाठी आलेले. खूप दिवस आम्ही दोघांनी एकमेकाचा चेहरा पाहिला नव्हता. आज आमचा मी त्यांचा चेहरा पाहिला, मी त्यांचा चेहरा पाहिला. स्वागत का शेवटी आम्ही दोघं नाही स्वागत आम्ही घरची माणसं, घरच्या माणसाचं स्वागत करायचं नसतं. घरच्या माणसाचं स्वागत करायचं नसतं म्हणतो ना मी. सोलापूरकरांच्या जनतेला एकच आव्हान करतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा फुले शाहू आंबेडकरांचा विचारधारावर चालणारा पक्ष आहे. त्यामुळे आपण सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे नगरसेवक आहेत, त्यात जे उमेदवार उभा राहणार आहेत, त्यांना आपण सर्वांनी चांगल्या प्रकारचं मतदान करा. आणि आपण मतदान केल्यानंतर भविष्यामध्ये यांना नगरसेवक म्हणून निवडून दिल्यानंतर निश्चित प्रकारे या शहराच्या विकासासाठी जे काय लागेल किंवा जे काय देणं गरजेचं आहे तो देण्याचा प्रयत्न या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब तर देतीलच, त्याबरोबर मुख्यमंत्री असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, यांना पण इथं बोलवून या शहरासाठी जे काय चांगलं करतो तो करण्याचा प्रयत्न भविष्यामध्ये आपण करूया. आणि मी तुम्हाला हे सांगतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नेहमीच सर्व जाती धर्म कधी भेदभाव कोणाचा केलेला नाहीये. धर्माचा कधी भेदभाव केलेला आहे. सर्व धर्म समभाव या रीतीनं काम या राज्यामध्ये आमचे नेते अजितदादा पवार साहेब या सर्वांनी केलेले. त्यामुळे आपण सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांना चांगल्या प्रकारचं जर मतदान आपण सर्वांनी करावं अशी माझ्या सोलापूर शहरातील नागरिकांना मी कळकळीची सर्वांना एक विनंती करतो. आणि आपण सर्वांनी मतदान करचाल हा विश्वास व्यक्त करून मी थांबतो.